गुड मॉर्निंग. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण सूक्ष्म अर्थशास्त्र हा भाग अभ्यासत आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण आजपर्यंत सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्राच्या निरनिराळ्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या याचा अभ्यास केला आणि त्याचबरोबर आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा जो अभ्यास विषय आहे, ज्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती असं म्हणतो, प्रमुखतः त्यामध्ये अभ्यास विषय जो आहे त्या अभ्यास विषयाचा समावेश होतो. त्या सूक्ष्म अर्थशास्त्रामधून आपल्याला लक्षात येतं की आपण या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो आणि म्हणून त्याला आपण अभ्यास विषय हा शब्द वापरलेला आहे. त्याचा आपण विचार केला. त्यानंतर आपण या सूक्ष्म अर्थशास्त्राचे जे वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा देखील आपण विचार केला, त्याचा अभ्यास केला आणि आपण एक एक जे वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्याचा सविस्तरपणे आपण विचार केला, अभ्यास केला. मग हे जे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे, या सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्व काय आहे याचा देखील आपल्याला विचार करावा लागणार आहे. या सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्व काय आहे? कारण असं आहे की प्रत्येक विषय, मग तो कुठलाही असो किंवा त्या विषयातील कुठलीही शाखा असो, प्रत्येकाला एक वेटेज असते, प्रत्येकाचे एक महत्व असते आणि म्हणूनच त्या महत्वापोटीच आपण त्या घटकाचा, त्या विषयाचा समावेश हा अभ्यासक्रमामध्ये करत असतो आणि आपण स्वतः देखील त्याचा अभ्यास करत असतो. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने, अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर या सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेचे महत्व हे खूप आहे, अनन्यसाधारण आहे असं म्हटलं जाते. याचे जे महत्व आहे तर हे महत्व केवळ उपभोक्त्यालाच आहे असं नाही आहे, तर उपभोक्त्याला आहे, उत्पादकाला आहे, अशा विविध प्रकारच्या यांना किंमत जे निर्धारण होते त्या किंमत निर्धारणामध्ये देखील आहे. मुक्त बाजार अर्थव्यवस्था कशा पद्धतीने आपण पाहायला जाते त्याच्यासाठी देखील आहे. नंतर व्यावसायिक निर्णय घेताना व्यावसायिकांना आहे, केवळ त्यांनाच आहे असं नाही तर शासनाला देखील असते. नंतर कल्याणकारी अर्थशास्त्र ही जी व्याख्या, ही जी संकल्पना आता सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याला महत्व आलेलं आहे. नव्हे तर प्रत्येक देशातील जे सरकार आहे, हे सरकार हे कल्याणकारी, जे त्यांच्या देशातील लोक आहेत, जे नागरिक आहेत, तर त्यांच्यासाठी त्यांचं कल्याण, आर्थिक कल्याण कशा प्रकारे होईल याचा देखील प्रत्येक सरकार हा विचार करत असते, शासन विचार करत असते आणि त्याच्यासाठी देखील मग कल्याणकारी अर्थशास्त्राचा तो आधार आहे असं देखील आपण म्हणू शकतो. नंतर ज्यावेळी आपण व्यापार करतो त्यावेळी व्यापार करतेवेळी व्यापार अटी ठरविताना त्याचा उपयोग होतो. नंतर जो विदेशी व्यापार होतो त्या विदेशी व्यापारामध्ये देखील याचा जो महत्व आहे, याचा जो समावेश आहे, तर हे महत्व अनन्यसाधारण आहे. याच्या अभ्यासामुळे विदेशी व्यापाराच्या अटी ठरवताना, विदेशी व्यापाराच्या शर्ती ठरविताना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये याचा फायदा होत असतो आणि त्यामुळे अनन्यसाधारण असं या सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्व आहे हे लक्षात घ्या पहिले. आणि ते आता आपण आज पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मागच्या वर्षी, म्हणजे आता ही जी बॅच पहिलीच जी बॅच आहे, अजून परीक्षा त्यांची व्हायचीच आहे, तर यांच्यासाठी म्हणून शासनाने 25% जो अभ्यासक्रम कमी केला होता, तर त्यावेळी हा भाग काढलेला होता. आता अजून तुमच्या अभ्यासक्रमाबद्दल कुठल्याही प्रकारचे शासनाचे निर्देश नाही आहे, कारण अजून पहिली बॅचच निघालेली नाही आहे.
परंतु संपूर्ण अभ्यासक्रम हा घेण्याच्या दृष्टीने आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचं जे महत्व आहे, अनन्यसाधारण जे महत्व आहे, हे अनन्यसाधारण महत्व तुम्हाला कळायला पाहिजे, म्हणून मी या भागामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचं जे महत्व आहे, हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्व तुम्हाला सांगतो आहे. कदाचित जर भविष्यामध्ये जर हा भाग राहिला नाही बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये, तरी देखील हा वाया जाणार आहे असं नाही आहे. आपल्या माहितीमध्ये एक भर पडणार आहे, आणि जर राहिलाच तर आपण याचा अभ्यास हा करतोच आहे, ऑलरेडी करतोच आहे. म्हणजे मागच्या वर्षी नव्हतं म्हणून हा भाग घ्यायचा नाही असा प्रकार आपण करत नाही आहे. संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे, हा संपूर्ण अभ्यासक्रम आपण पूर्ण करत असतो. संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे, या संपूर्ण अभ्यासक्रमाचा विचार, संपूर्ण अभ्यासक्रमाचा अभ्यास आपण स्वतः करत असतो. आणि म्हणूनच आजच्या या तासिकेमध्ये आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचं जे महत्व आहे, हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्व आपल्याला पाहायचं आहे. मग आता आपण पाहू सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्व जे आहे, हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्व हे कशा पद्धतीने सांगितलं जाते. सगळ्यात पहिले सांगितलं जाते की किंमत निर्धारित करण्यासाठी किंवा निर्धारणासाठी असं त्याला म्हटलं जाते. नंतर दुसरं जे आहे, तर ते दुसरं आपण सांगू शकतो की मुक्त बाजार अर्थव्यवस्था जी आहे, तर ही मुक्त बाजार अर्थव्यवस्था कशा पद्धतीने कार्य करते. मुक्त बाजार अर्थव्यवस्था, या मुक्त बाजार अर्थव्यवस्थेचं कार्य जे आहे, या मुक्त बाजार अर्थव्यवस्थेचं कार्य कशा पद्धतीने चालते, याच्यासाठी देखील आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचं जे महत्व आहे, ते सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्व आहे आपल्याला त्यामुळे कळते. नंतर आहे विदेशी व्यापार. विदेशी व्यापार, तुम्हाला आत्ताच मी सांगितलं होतं की विदेशी व्यापार ज्यावेळी आपण ठरवतो, आयात निर्यात हे जे धोरण आहे, तर हे आयात निर्यात हे धोरण ज्यावेळी ठरवले जाते, तर त्यावेळी काही शर्ती, काही अटी या परस्पर देश एकत्र बसून ठरवत असतात. म्हणून त्यावेळी सूक्ष्म अर्थशास्त्राचा आपल्याला विचार होत असतो. महत्व जे आहे, हे महत्व किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे, हे उपयुक्त ठरते असं आपण म्हणतो. नंतर आहे आर्थिक प्रारूपांची निर्मिती. आर्थिक प्रारूपांची निर्मिती. नंतर पुढचं जे आहे, तर हे पुढचं सांगितलं जाते की व्यावसायिक निर्णय. व्यावसायिकांना, उद्योजकांना जे व्यावसायिक निर्णय घ्यावे लागत असतात, तर हे व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी, उद्योजक किंवा व्यावसायिकांना व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो, उपयुक्त ठरते असं आपण म्हणतो. नंतर आहे शासनाला उपयुक्त. आणि मग आहे की कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. आता आपण एक एक जो भाग आहे, हा एक एक भाग सविस्तरपणे पाहूया. एक एक जो भाग आहे, हा एक एक भाग आता आपल्याला दिसणार आहे. तर पहा की सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे, या सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्व जे आहे, तर या सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्व सांगत असताना पहिलं आहे किंमत निर्धारणासाठी.
नंतर आहे मुक्त बाजार अर्थव्यवस्था जी आहे, या मुक्त बाजार अर्थव्यवस्थेचं स्वरूप कशा पद्धतीचं असते, त्याचा कामकाज कशा पद्धतीने चालल्या जाते, तर त्यासाठी देखील आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगी पडते. विदेशी व्यापार शर्ती अटी ठरवताना, आर्थिक प्रारूपाची निर्मिती करताना, व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राचा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. शासनाला उपयुक्त असं हे जे धोरणं असतात, शासनाला उपयुक्त जी धोरणं असतात, तर ही धोरणं ठरवताना, अर्थमंत्र्याला कर निर्धारण करताना वगैरे याचा उपयोग होतो. आणि कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार आहे, हा जो आहे तर हा कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार आहे असं सांगितलं जात असते. आणि म्हणून मग आपल्याला हे अर्थशास्त्राचं, सूक्ष्म अर्थशास्त्राचं जे महत्व आहे, तर हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्व आता आपण एक एक मुद्दा घेऊया आणि तो मुद्दा आपण सविस्तर डिस्कस करूया, म्हणजे तुमच्या देखील लक्षात येईल. कारण एखाद्या 4 मार्कासाठी हा प्रश्न बोर्डामध्ये विचारला जाऊ शकतो की सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्व जे आहे, हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्व स्पष्ट करा. मग आता हे करत असताना, हे बघत असताना सगळ्यात पहिलं जे आहे, तर हे सगळ्यात पहिलं आपण पाहतो आहे, काय म्हटलेलं आहे सगळ्यात पहिलं, की किंमत निर्धारणासाठी वस्तूची जी किंमत आहे, विविध वस्तू ज्या आहेत, विविध सेवा ज्या आहेत, तर या विविध वस्तू आणि विविध सेवा ज्या आहेत, तर ह्यांच्या किमती निर्धारित करत असताना आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होतो. आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्येच पाहिलेलं आहे की वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत जे आहे ते यामध्ये अभ्यासले जातात आणि म्हणूनच आपल्याला त्याचा उपयोग होतो. केवळ वस्तूंची किंवा सेवांचीच किंमत निश्चितीमध्ये याचा उपयोग होत नाही आपल्याला, तर उत्पादन घटकांच्या ज्या किमती निर्धारित कराव्या लागत असतात, उत्पादनाचे जे घटक आहेत, तर या उत्पादन घटकांच्या किमती निश्चित करण्यासाठी किंवा उत्पादन घटकांच्या किमती ज्या आहेत तर या निर्धारित करत असताना देखील आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचा खूप उपयोग होतो. कारण याचं जे स्पष्टीकरण आहे किंवा कशा पद्धतीने किमतींचं, वस्तू किंवा सेवांच्या किमतींचं निर्धारण केलं गेलं पाहिजे, किंवा उत्पादन घटकांच्या ज्या किमती आहे तर यांच्या निश्चितीचं कशा प्रकारे आपण निर्धारण केलं पाहिजे, किंमत निर्धारण त्याला म्हणतो, तर ह्याबद्दल सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे, या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सुंदर असं विवेचन केलेलं आहे आणि म्हणून त्याचं जे महत्व आहे, हे महत्व आपल्याला दिसून येते. आपण व्याप्तीमध्ये हा सगळा भाग आपण पाहिलेला आहे. किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, हे जे 2 घटक आहे, तर हे 2 घटक आपण पाहिले आणि त्याचाच उपयोग किंमत निर्धारणासाठी किंवा निश्चिती करण्यासाठी म्हणून आपल्याला होत असतो. नंतर दुसरं जे आहे ते सांगितलं जाते की मुक्त बाजार अर्थव्यवस्था. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये, सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे, तर हे सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यप्रणाली कशी आहे, मुक्त बाजार अर्थव्यवस्था जी आहे म्हणजे बंदिस्त नाही तर मुक्त अर्थव्यवस्था जी म्हटलं जाते, थोडक्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था, जागतिकीकरणाशी एकरूप झालेली अर्थव्यवस्था, अशा प्रकारची जी अर्थव्यवस्था आहे, म्हणजे सरकारी नियंत्रण जे आहे, हे सरकारी नियंत्रण अत्यंत कमी असतात किंवा नसतातच, अशी जी अर्थव्यवस्था असते, या अर्थव्यवस्थेला आपण मुक्त बाजार अर्थव्यवस्था म्हणतो. आणि मग ही जी मुक्त बाजार अर्थव्यवस्था आहे, तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे मुक्त बाजार अर्थव्यवस्थेचे कार्यपद्धती समजण्यासाठी म्हणून मदत करत असते. किंवा सूक्ष्म मुक्त बाजार यंत्रणा जी आहे, तर या मुक्त बाजार यंत्रणेची कार्यपद्धती ही कशा प्रकारची राहू शकते, ही कशा प्रकारची राहू शकते, ही कार्यप्रणाली समजण्यासाठी म्हणून आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग हा होत असतो. कारण असं आहे की मुक्त बाजारपेठ, तुम्हाला आत्ताच मी सांगितलं की मुक्त बाजारपेठ ही अशी अर्थव्यवस्था असते की ज्यामध्ये वस्तूच्या उत्पादनाबाबत, म्हणजे वस्तूच्या कोणत्या वस्तूचं उत्पादन करावयाचं आहे, ते उत्पादन कुठे करावयाचं आहे, ते उत्पादन कसं करावयाचं आहे, ते उत्पादन किती प्रमाणामध्ये करायचं आहे, हे जे सर्व निर्णय आहेत, नंतर त्याचं प्रमाण काय आहे, हे सर्व निर्णय जे असतात त्याला आर्थिक निर्णय असं आपण म्हणतो. तर हे जे सर्व आर्थिक निर्णय असतात, तर हे आर्थिक निर्णय घेण्याचं
स्वातंत्र्य म्हणा किंवा हे जे आर्थिक निर्णय आहे, तर हे आर्थिक निर्णय अ, खाजगी पातळीवर घेतले जातात आणि त्यात शासन किंवा इतर कोणत्याही संस्थेचा त्यामध्ये शासन किंवा कोणत्याही संस्थेचा हस्तक्षेप नसतो आणि म्हणूनच त्याला मुक्त बाजार अर्थव्यवस्था असं म्हणतात. मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं की कुठल्याही प्रकारे शासनाचा हस्तक्षेप नाही आहे. संपूर्ण खाजगीकरण जे आहे हे खाजगीकरण मग कशा पद्धतीने, तर तुम्हाला सांगितलं ॲडम स्मिथनी ज्यावेळी त्यांनी संपत्तीचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र द वेल्थ ऑफ नेशन या ग्रंथामध्ये त्यांनी जे लिहिलेलं होतं, तर त्याच वेळी त्यांनी मुक्त बाजार अर्थव्यवस्थेचं त्यामध्ये विवेचन केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी मुक्त बाजार अर्थव्यवस्थेचं त्यांनी समर्थन केलेलं होतं आणि सुंदर असं त्यांनी त्याच्यामध्ये विवेचन केलेलं आहे की मुक्त बाजार अर्थव्यवस्था ही कशा प्रकारची असते आणि ती का असली पाहिजे. मग हे जे त्यांनी सांगितलेलं आहे. मग आता मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची जी कार्यप्रणाली आहे, ही कार्यप्रणाली आपल्याला जर समजून घ्यावयाची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी म्हणून याचा सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग हा निश्चितपणे होत असतो. नंतर म्हटलेला आहे विदेशी व्यापार. विदेशी व्यापार जो आहे, तर हा विदेशी व्यापार जो विदेशी व्यापार म्हटलेला आहे, तर हा विदेशी व्यापार सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे, तर हे जकात शुल्क झालं म्हणजे आयात शुल्क, निर्यात शुल्क अशा विविध जे शुल्क आकारले जातात, तर जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूंवरील परिणाम. आता आपण जर अत्यंत महत्त्वाच्या ज्या अत्यावश्यक वस्तू असतील त्यावर जर आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर आयात शुल्क लावलं तर त्या वस्तू आपल्याला इथे आपल्या देशामध्ये काय होतील, महाग मिळतील. मग हे सर्व गोष्टी ज्या आहेत की कशा प्रकारच्या वस्तू आहे, अत्यावश्यक आहे की चैनीच्या वस्तू आहे. चैनीच्या वस्तूवर आपण जास्त शुल्क लावलं तरी चालते, परंतु अत्यावश्यक वस्तूंवर आपल्याला जास्त शुल्क आकारता येत नाही, कारण सर्वसामान्य लोकांना त्या वस्तूंचा पुरवठा हा झाला पाहिजे, सर्वसामान्य लोकांना त्या वस्तू मिळाल्या पाहिजे. मग त्या आपल्या देशात जर होत नसतील तर दुसऱ्या देशातून आपल्याला आयात कराव्या लागतात. मग हे जे विदेशी व्यापाराची जी दिशा आहे, विदेशी व्यापाराचं जे आपलं धोरण आहे, तर हे विदेशी व्यापाराचं धोरण ठरवित असताना आपल्याला या सूक्ष्म अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होत असतो. कारण कोणत्याही दोन देशातील जे चलन असते ते, नंतर त्याची विनिमय दराची निश्चिती कशा पद्धतीने केल्या जाते, कशा पद्धतीने करता येते. आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे, तो आज आपण पाहतो की आज आंतरराष्ट्रीय व्यापाराला खूप महत्त्व आलेलं आहे. आणि मग हा जो आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे, तर या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे कोणकोणते आहे, यासारख्या विदेशी व्यापाराच्या जे विविध पैलू आहेत, विदेशी व्यापाराचे जे विविध पैलू आहेत, तर त्या पैलूंचं स्पष्टीकरण करण्यासाठी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करते. नव्हे तर सूक्ष्म अर्थशास्त्राचा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होत असतो. नंतर जे आहे, तर ते नंतर म्हटलेलं आहे की आर्थिक प्रारूपांची निर्मिती. आर्थिक प्रारूप जे आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे, तर हे सूक्ष्म अर्थशास्त्र सुलभ अशा प्रारूपांद्वारे विविध गुंतागुंतीचे जे आर्थिक परिस्थिती असेल त्या आर्थिक परिस्थितीचे आकलन करण्यास आपल्याला सहाय्य करते. थोडक्यामध्ये जे क्लिष्टता आहे, थोडक्यात तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर अनेकदा असे व्यवहार होतात अर्थव्यवस्थेमध्ये, अनेकदा अशा घटना घडतात, अनेक असे प्रसंग येतात की त्यामध्ये खूप क्लिष्टता असते. मग ही क्लिष्टता दूर करून आपल्याला त्या अर्थव्यवस्थेचं त्या प्रारूपांद्वारे, सुलभ अशा प्रारूपांद्वारे विविध जी गुंतागुंतीची जी आर्थिक परिस्थिती आहे, त्या गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थितीचं सहजपणे आपल्याला आकलन झालं पाहिजे. आणि सहजपणे आकलन झालं की आपण त्याच्यावरून काय करू शकतो, तर आपण त्याच्यावरून सहजपणे आकलन झालं की आपण त्या ज्या समस्या असतील त्या समस्यांचं निराकरण देखील करू शकतो, त्याच्यावर उपाय शोधू शकतो, त्याच्यावरचा तोडगा आपण काढू शकतो. मग विविध संज्ञा आहेत, विविध संकल्पना आहेत, परिभाषा आहे, नवनवीन विश्लेषणाची साधनं आहे, यासारखं महत्त्वपूर्ण योगदान आहे. हे योगदान आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारेच प्राप्त होत असते. नंतर म्हटलेलं आहे व्यावसायिक निर्णय. पुढचं काय आहे, पुढचं आहे व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी. व्यावसायिकांना, जे व्यावसायिक असतात, तर या व्यावसायिकांना महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राचा फार मोठा उपयोग होतो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा उपयोग आपल्याला झालेला त्यांना आढळून येतो.
काय म्हटलंय मी, व्यावसायिक जे असतात, कारण त्या व्यावसायिकांना अनेक प्रकारचे धोके अर्थव्यवस्थेमध्ये स्वीकारावे लागतात, उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये धोके स्वीकारावे लागतात आणि धडाडीचे असे निर्णय घ्यावे लागत असतात. आणि मग अशा वेळी व्यावसायिकांना महत्त्वपूर्ण त्यांचे व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी म्हणून सूक्ष्म आर्थिक सिद्धांत मदत करत असतात. या सूक्ष्म आर्थिक अर्थशास्त्रामधील जे विविध सिद्धांत आहे त्याचा उपयोग होत असतो. आणि या निर्णयामध्ये कोणकोणते निर्णय असतात मग काही महत्त्वाचे, तर उत्पादन खर्चाची कशा प्रकारे निश्चित करायची. उत्पादन खर्च हा तर जास्त वाढला नाही पाहिजे, कारण उत्पादन खर्च जर वाढला तर वस्तूची किंमत वाढेल, वस्तूची किंमत वाढली तर लोकांना ती वस्तू घेणं त्रासदायक होईल, त्याचा जो खप आहे हा खप कमी होईल. मग अशा प्रकारे हे सर्व व्यावसायिकांनाच ठरवावं लागते, हे सरकार ठरवत नाही. मग व्यावसायिकांना हे या सर्व गोष्टी ठरवत असताना उत्पादन खर्चाची निश्चिती कशी करायची, तो कमीत कमी कशा पद्धतीने केला जाईल, वस्तूची किंमत कशा पद्धतीने ठरवायची आहे, महत्तम उत्पादन, नंतर महत्तम नफा जो आहे हा महत्तम नफा देखील कसा मिळेल, या सर्व गोष्टींचे निर्णय जे आहे, या सर्व गोष्टींचे निर्णय घेण्यासाठी म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होत असतो. नंतर शासनास उपयुक्त आहे. सरकारी कर धोरण कशा प्रकारचं असलं पाहिजे. अधिकाधिक जे गरीब लोक आहे, तर गरीब लोक वापरीत असलेल्या वस्तू ज्या आहेत तर त्याच्यावर कर आकारणी कमी करायला पाहिजे. श्रीमंत लोक वापरत असलेल्या वस्तूंवर थोडीशी कर आकारणी जास्त केली तरी चालते, कारण ते तेवढं महाग ज्या वस्तू असतील त्या ते घेऊ शकतात, परंतु गरीब लोक घेऊ शकत नाही. म्हणून ज्या अत्यावश्यक ज्या वस्तू असतात, अत्यावश्यक गरजा पूर्ण करणाऱ्या ज्या वस्तू आहेत, तर या वस्तूंची किंमत कशा प्रकारे निश्चित करायची, मग कशा प्रकारे कर निर्धारण करायचं, या सर्व गोष्टी ज्या आहेत, तर या सर्व धोरणांची आखणी करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा खूप मोठा उपयोग होत असतो. सूक्ष्म अर्थशास्त्राचा शासनाला खूप मोठा उपयोग होत असतो. आणि ही धोरणे संसाधनांचे कार्यक्षम वितरण करण्यासाठी आणि सामाजिक आर्थिक कल्याणाच्या प्रसारासाठी देखील उपयुक्त ठरतात. त्याच प्रकारे अर्थमंत्र्याला कर निर्धारण ज्यावेळी करावयाचं असते, तर अर्थमंत्र्याला कर निर्धारण करताना देखील या सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग हा होत असतो. आणि शेवटचा आहे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. मी तुम्हाला सांगितलं, हल्लीच्या काळामध्ये कल्याणकारी समाज निर्मिती, कल्याणकारी आर्थिक धोरण ही प्रत्येक शासन राबवण्याचा प्रयत्न करते. मग सूक्ष्म अर्थशास्त्र काय करते, तर सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनांचा पर्यायी वापर करते आणि समाजाचं महत्तम हित कसं साधलं जाईल, समाजाचं महत्तम कल्याण कसं साधलं जाईल याचा अभ्यास करते. आणि सामाजिक कल्याणावर करांचा कसा परिणाम होतो याबाबतचा देखील विचार केला जातो, याबाबतचा देखील अभ्यास केला जातो. आणि अशा प्रकारे कल्याणकारी अर्थशास्त्र, कल्याणकारी जे ध्येय आहे, अधिकाधिक लोकांचं कल्याण करायचं, तर हे ध्येय, या ध्येयाच्या किंवा या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी म्हणून जी ही पावलं उचलावी लागतात, ही पावलं सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करूनच आपल्याला समजत असतात. म्हणून पुन्हा एकदा पहा की सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व प्रतिपादित करत असताना किंमत निर्धारणासाठी म्हणून, मुक्त बाजार अर्थव्यवस्था जी आहे ती म्हणून, विदेशी व्यापारासाठी, आर्थिक प्रारूपांच्या निर्मितीसाठी, व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी, शासनाला उपयुक्त धोरणे ठरवण्यासाठी आणि कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार म्हणून या सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग हा होत असतो. आता हे झाल्यानंतर आपण पुढच्या पिरियडला स्थूल अर्थशास्त्र जे आहे याचा आपण विचार करणार आहोत.